ताई, आज तुम्ही एक अतिशय गंभीर आरोप केला. तुम्ही असं म्हणालात, की महिला डॉक्टरची ही जी आत्महत्या आहे, ती आत्महत्या सुद्धा संशयाच्या घेऱ्यात आहे. हो, हो. मी ऐकू शकते. बोला आपण. पण त्याचबरोबर तुम्ही म्हणताय संस्थात्मक ही हत्या आहे. आता बरं, बरं. तुमच्यासोबत ठीक आहे. आणखीन एक जयश्री अगवणे आहेत. पीडित मुलीची आई आहे. ठीक आहे. त्यांच्यावर सुद्धा 12 ठीक आहे. गुन्हे आहेत आणि त्या सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी बरं, होणार बरं, आहेत. बरं. ठीक आहे, ठीक आहे. पण तुम्हाला असं का वाटतंय? तुम्हाला असं का वाटतंय, ठीक आहे. चला. की ही सगळी आत्महत्या हत्येच्या दिशेनं जातीये आणि ही संस्थात्मक हत्या तुम्हाला का वाटतेय? मी ही हत्या संस्थात्मक हत्या आहे असा शब्द अत्यंत जबाबदारीने वापरलेला आहे. मी आज अगदी सुरुवातीला सांगितलं, की पत्रकार परिषद घेण्याची माझी 3 महत्त्वाची कारणं आहेत. एक, काल माननीय मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे जो क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला, तो आक्षेपार्ह आहे. हं, कारण मुख्यमंत्र्यांनी स्टेट बेटरमेंटसाठी नक्की काम करावं, तो त्यांचा जॉब आहे. त्यांनी न्यायाधीशाच्या खुर्चीत बसू नये. हं. न्यायाधीशाच्या खुर्चीत बसणारे लोक वेगळे आहेत. दे विल डिसाईड वेदर ही विल गिल्टी ओर नॉट. हां, प्लीज आमची सीएमला विनंती आहे, यू आर नॉट जज. तुम्ही आम्हाला व्हर्डिक्ट ऐकवायच्या भानगडीत पडू नका. कारण तुम्ही तसं बोलल्याने तपास यंत्रणेवर दबाव होतो. एक. दुसरं असं, की 2 लोकं ज्या पद्धतीने सहज हजर झाली हे संशयास्पद आहे. हाय प्रोफाइल केसमध्ये कसे काय आरोपी असे हजर होतात बरं? वाल्मी कराड सहज हजर झाला. प्रशांत कोरटकर महाराष्ट्र पोलिसांनी अटकच केली नाही. आता हे 2 आरोपी सहज हजर होतात. हे हे कुठेतरी संशयाला जागा आहे. तिसरी गोष्ट अशी, की चौकशीच्या कक्षेत मी माझा एक-एक शब्द जबाबदारीने वापरते. प्लीज, प्लीज. चौकशीच्या कक्षेत दवाखान्याचे हेड असणारे डॉक्टर अंशुमन धुमाळ, ज्यांच्याकडे तक्रार केली ते वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस उपअधीक्षक राहुल धस, ज्यांनी तिला तिच्या जातीवरून, आडनावावरून आणि जिल्ह्यावरून तिला टॉर्चर करायचा प्रयत्न केला, ते एपीआय जायपात्रे, पी-एस-आय पाटील, त्यासोबतच ज्या 2 खासदारांच्या पीएंनी फिटनेसचं सर्टिफिकेट देण्यासाठी म्हणून दबाव आणले, असं स्वतः मयत तरुणीने आपल्या 4 पानी पत्रात लिहिलेलं आहे. या लोकांना आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना चौकशीच्या कक्षेत आणावं हा माझी मागणी आहे. आता हं. मला त्यांना का चौकशीच्या कक्षेत आणायचंय, तर माझा मुद्दा हा आहे, की मी आपल्याला नंदकुमार ननावरे आणि त्यांची पत्नी यांनी जो सुसाईडच्या आधी जी एक सुसायडल नोट वजा एक व्हिडिओ तयार केला होता. त्या व्हिडिओत त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं नाव घेतलं होतं. हं. दुसरं जे आगवणे प्रकरणातले जे दिगंबर आगवणे आहेत, त्यांच्या 2 पोरींनी सुद्धा कदाचित त्या 2 पोरींची सुद्धा संपदा मुंडेच झाली असती. परंतु त्या सुदैवानं त्या सगळ्यातनं वाचल्या. त्याही पोरींनी सुसाईड अटेम्प्ट केलेला होता. मी अनेक एफ-आय-आर आपल्यासमोर दाखवल्या. सगळ्यात भयंकर गोष्ट काय आहे, तर लिटरली आगवणे प्रकरणामध्ये ऑनरेबल हायकोर्टने सांगितलंय, की रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना या प्रकरणामध्ये दोषी का धरलं जाऊ नये आणि तुम्ही त्यांना अरेस्ट करणं किंवा तुम्ही त्यांच्या संबंधाने तुम्ही त्यांची चौकशी अजूनही का केली नाही, हे मी म्हटलेलं नाही. हे लक्षात घ्या. हे हां. ऑनरेबल हायकोर्टचं व्हर्डिक्ट आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या जातीवरून, त्याच्या नावावरून, त्याच्या गावावरून अशा पद्धतीने टॉर्चर केलं जातं. रोहित वेमुल्लाने जरी आत्महत्या झाली असली तरी ती संस्थात्मक हत्याच होती आणि माझं म्हणणं आहे, की या डॉक्टर मुलीची सुद्धा संस्थात्मक हत्या आहे. याच्यात अजून कंगोरे आहेत, की मयत डॉक्टरची बहीण म्हणते, की हे हस्ताक्षर माझ्या बहिणीचं नाही. किंबहुना जी मुलगी 4 पानी पत्र स्वतःच्या हस्ताक्षराने लिहिते, याचा अर्थ ती फायटर स्पिरिटची आहे. आपल्यावर काय कारवाई झाली याची आपल्याला माहिती मिळावी, यासाठी ती माहिती अधिकार खाली माहिती मागवते. बरोबर. इथपर्यंत ती फायटर स्पिरिटची आहे. ती मुलगी स्वतः म्हणते, की "ताई मला 2 दिवसांनी यायचंय. माझं कास्ट व्हेरिफिकेशनचं सर्टिफिकेट तयार ठेव." जी पोरगी पुढच्या 8 दिवसाचं प्लॅनिंग करते, ती मरते कशी काय? ती तिचं घर असताना ती रात्री 1 वाजता भोसलेंच्या हॉटेलवर गेलीच का बरं? भोसलेंचं हॉटेल हे योगायोगाने की ठरवून, योगायोगाने आहे की ठरवून आहे, ते नाईक निंबाळकरांच्याच कार्यकर्त्याचं हॉटेल कसं काय असतं? अनेक गोष्टी आहेत. डेड बॉडी का उचलली गेली? अनेक गोष्टी आहेत आणि मी ते सगळे नक्की. प्रश्न या या